आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला आता स्थगिती असल्याची चर्चा आहे। राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे। तर पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध आहे। नाशिकमध्ये दादा भुसे यांना डावलल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद। आदिती तटकरेंचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त। मनाच्या विरोधात घडलेला प्रकार आहे, त्याच्यामुळे आम्ही नाराज आहोत, तो भाग वेगळा आहे। परंतु आज जे कार्यकर्ते पदाधिकारी या लोकांना खात्री आहे ना, आता तुम्ही पाहिलं की घरामध्ये चुलीपर्यंत कार्यकर्त्यांना सामोरं जाणारा मी एकमेव आमदार आहे। या संदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात का? हो, घेणार आहे। की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत, यांनी दिलेली आहे। महाड विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे। मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली। नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। दादा भुसेंना डावलून गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज। भरत गोगावले आणि दादा भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटील नाराज। रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही, गोगावलेंना विनंती, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरत शेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। नाही, असं काही नाही, कारण नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही। तिकडं आमच्या बर्णीमामांना थांबावं लागलं, इंद्रनील नायकांना थांबावं लागलं, कोणाला कशामुळे थांबावं लागलं ते सांगता येणार नाही। त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रमुखांनी जो निर्णय घेतला असेल तो घेतला। मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती।